भारतीय हवामान विभागाने काल एक अंदाज वर्तवला आणि त्या अंदाजामध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्याचं कारण असं की दरवर्षीच्या तुलनेपेक्षा फक्त 92% एवढाच पाऊस पडणार आहे, तर मराठवाड्यात त्यापेक्षाही कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. या संपूर्णच जो पाऊस कमी होईल म्हणजे 8 वर्षामध्ये जेवढा कमी पाऊस झाला नाही तेवढा यावेळेस कमी होईल असा तो अंदाज आहे. त्याचविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत जयाजीराव सूर्यवंशी सर आहेत. शेतीचा अभ्यास, शेतकऱ्यांचा अभ्यास त्यांच्यापेक्षा दांडगा कुणाचा असू शकतो. त्यावर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे हे त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. खरं तर 8 वर्षामध्ये हा पाऊस आता खूप कमी होणार आहे असा तो अंदाज आहे सगळा. कसं प्रिपेअर असायला पाहिजे? नाही, आता मुळात आपल्याला हवामान अंदाज आल्यानंतर आपण आता त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आपली तयारी चालू केली पाहिजे. कारण पुढील वर्षी आपल्याला कुठली पिकं करायची आहेत याचा आता तुम्हाला अंदाज घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये वॉटर ऑडिट म्हणजे तुम्हाला किती पाऊस पडणार आहे, किती पाऊस आपल्याला कुठले पिकं त्या सीझनमध्ये आपण घेऊ शकतो, किंवा आता त्याच्यामध्ये हवामान खात्याने दिले की जूनमध्ये किती पडणार आहे, जुलैमध्ये किती पडणार आहे, मध्ये गॅप किती पडणार आहे. मग त्या दृष्टीने मग काही भागामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, यासारख्या पिकांना आता तुम्हाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला जे लॉंग ड्युरेशनचे पिकं आहेत ते तुम्हाला थांबवावं लागणार आहेत. आणि शॉर्ट पिरियडमध्ये मग याच्यामध्ये आता तुम्ही तुरी केल्या, सोयाबीन केल्या, तर तुम्हाला ड्रिप कसं करता येईल, ठिबक कसं करता येईल, याच्यावर तुमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि हा परिणाम शेतकऱ्यांच्यावर फार मोठा होणार आहे. कारण मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे खरीप आणि रब्बी पूर्णपणे वायाला गेलं. आता पुढील वर्षी पुन्हा खरीप आणि रब्बीवर फार मोठं संकट शेतकऱ्यांच्यावर आलेलं आहे. आणि एकीकडे आम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफीचं किंवा कर्जमुक्तीचं सरकार विचार करत असताना पुन्हा एक नवीन कर्जाच्या बोजामध्ये शेतकरी जाणार आहेत काय, असा वावगं मला काही वाटत नाही. परंतु सरकारवर आपण विसंबून न राहता, सरकार काही शेतकऱ्यांना मदत करत नाहीये, हा अनेक वर्षाचा अनुभव आहे. कारण आता गारपीट झाली, शेतकऱ्यांच्या बागा गेल्या, आता 40-45च्या आजूबाजूला टेम्परेचर आलेले, अख्खा कुठल्या फळबागेंना फळ टिकायला तयार नाही आहे. आंब्याच्या बागा, नारळाच्या तुमच्या ड्रॉपिंग होते, केळीच्या बागा भुईसपाट झालेल्या आहेत. पण मग आता काय, आपण थांबणार आहे का? शेतकरी थांबत नाही, शेतकऱ्याला केल्याशिवाय चालत नाहीये. म्हणून तुम्हाला कमी अंतराचं, कमी वेळेचं पीक तुम्हाला घेणे, मग त्याच्यामध्ये तूर, सोयाबीन हा सगळ्यात मस्त बेस्ट वे आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आता हाय डेन्सिटीवर कपाशी करू शकता किंवा जास्त दाट कपाशी करून कमी वेळामध्ये जास्त उत्पादन कसं काढता येईल याचा शेतकऱ्यांना विचार करावा लागणार आहे. आता हवामान खात्याने अंदाज दिला आहे, पण आता तो करेक्ट अजून अंदाज नाही आहे. तुम्हाला की त्याने आता काश्मीर वगैरे जो काही आणि किंवा 7 सिस्टर स्टेट जे आहेत, अरुणाचल प्रदेश असेल, तो जो परिसर आहे त्यामध्ये तिथं बऱ्यापैकी पाऊस पडणे तो पडतच असतो. इव्हन आपल्याकडे सुद्धा कोल्हापूर पट्टा जो आहे तिथं बऱ्यापैकी पाऊस पडतो, त्याच्यापेक्षा ते कमी पाऊस पडणार आहे. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत त्यांना काही फार मोठं नुकसान होणार नाही. पण मराठवाडा आणि विदर्भ हो आधीच आवर्षण प्रवण जो भाग आहे, मग तो धुळ्यापासून ते सोलापूरपर्यंतचा जो पट्टा आहे, मग नगर आहे, सोलापूर आहे, संभाजीनगर आहे, बीड आहे, जालना आहे, धाराशिव आहे, हा सगळा आवर्षण प्रवण भाग आहे. यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. आणि मग तुम्हाला कमीत कमी पाणी कसं वापरता येईल, म्हणजे ते सुद्धा म्हणून आता मी सांगितलं की आमचे उद्धव खेडेकर म्हणून जालन्यामध्ये त्यांनी ज्या गावाने कडवंची म्हणून जे गाव आहे त्यांनी पहिला देशातला वॉटर ऑडिट केलेला आहे की मला किती पाणी पडलेलं आहे, किती पाऊस झालेला आहे, मग त्याचं पिकाचं नियोजन करतात. आणि म्हणून त्यांना देशातला पहिला वॉटर ऑडिट मधला त्यांना जगजीवनराम पुरस्काराने ते सन्मानित केले होते. हा प्रयोग सुद्धा सगळीकडे करणं गरजेचं आहे. म्हणजे आता आम्हाला आता काय झालं की सोलर सरकारने दिली, म्हणजे 2 फायदे आम्हाला, ज्यामध्ये सोलरमुळं शेतकऱ्यांना शेतीला पाणी दिवसा देता येतं, पण आम्ही दिवसाही देतो, एकीकडे दिवसा पाणी उपसतो आणि रात्री लाईटचं पाणी उपसतो, म्हणजे आम्ही जमिनीत पाणी ठेवायला तयार नाही. इथं सुद्धा शेतकऱ्यांनी आता एक विचार केला पाहिजे की आम्हाला कधी पाण्याचा वापर केला गेला पाहिजे, किती पाण्याचा वापर केला गेला पाहिजे, फ्लड इरिगेशन थांबवलं पाहिजे. पाण्याचं इव्हॅपोरेशन हा जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे आता मराठवाड्यामध्ये जायकवाडी धरणात जर विचार केला तर औरंगाबादला, संभाजीनगरला पिण्यासाठी किंवा जालन्याला पिण्यासाठी जेवढं पाणी 8 दिवसाला लागतं, त्याच्यापैकी 1 दिवस जर तुमचं बाष्पीभवन होणार असेल तर हा फार मोठी टक्केवारी आहे. मग ते शेततळ्यामधलं सुद्धा पाण्याची टक्केवारी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता आमच्याकडे शेतातलं पाणी, जमिनीतलं पाणी उपसतो आणि मी शेततळ्यामध्ये टाकतो. ॲक्च्युली शेततळ्याची संकल्पना अशी की पावसाचं वाहून जाणारं पाणी आम्ही शेततळ्यामध्ये टाकलं पाहिजे, ही संकल्पना आहे. पण आम्ही आता काय करतो, भूगर्भातलं पाणी शेतकरी काढतो आणि शेततळ्यामध्ये टाकतोय. त्या पाण्याचं 25 ते 30% बाष्पीभवन होते, म्हणजे आम्ही जमिनीतलं पाणी वर आणून टाकतो आणि त्याचं बाष्पीभवन करतो. या सगळ्या गोष्टीचा आम्ही शेतकऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे. आपण नुसता सरकार काय करणार आहे, सरकार तुम्हाला धावून येणार आहे,
असं होऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये सरकार तुम्हाला अपुरं पडणार आहे आणि आम्ही सरकारच्या भरोश्यावर बसलो तर शेतकरी पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये आत्महत्येकडे जातो की काय, या प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून आपण सावधान राहिलं पाहिजे. याच प्रश्नावर यायचंय जयजराव, जे तुम्ही सांगताय की यामध्ये मागच्या वर्षी जी झाली ती अतिवृष्टी झाली आणि लगेच एका वर्षामध्ये असं क्लायमेट चेंजमध्ये काय असू शकतं की ते मराठवाड्यात एवढा कमी पाऊस होईल? नाही, आता क्लायमेटमध्ये आता हे बघा, ग्लोबल वॉर्मिंग हा जो विषय आहे की आता आपल्याकडे मराठवाड्यामध्ये एवढे झाडं तुटलेले आहेत की तुम्ही आता काही भागामध्ये जर तुम्हाला किलोमीटरनी झाडाची किलोमीटर झाडं नाही आहेत. म्हणजे तुम्हाला शेतकरी जर शेतात गेला तर त्याला बसायला जागा नाही की आता 2 घोट पाणी पिऊ नाही, भाकरी खाऊ, या प्रकारची परिस्थिती आहे. तसं तर ग्लोबल वॉर्मिंगचा हा सगळा परिणाम आहे, नुसता हा मराठवाड्यापुरता नाही. पण आपण मुळातच आवर्षण प्रवणी एरियामध्ये आहोत. म्हणजे गेल्या 100 वर्षामधला आमचा जे रेकॉर्ड आहे तो दुष्काळाचाच रेकॉर्ड आहे. मग ते 1952चा असेल, 1962चा असेल, 1972चा दुष्काळ असेल, सातत्याने दर 10 वर्षांनी आम्हाला दुष्काळाला सामोरं जावं लागतंय. आणि आता काय झालं की शेतकऱ्यांनी जमिनीतलं पाण्याचं उपसाचं प्रमाण जास्त आहे. पूर्वी इलेक्ट्रिक मोटार नव्हती, इंजन नव्हतं, पाणी उपसलं जात नव्हतं, मोठेने पाणी दिलं जायचं, त्यामुळे पाण्याची सगळीकडे टंचाईच नव्हती. पण आता ती परिस्थिती नाहीये. म्हणजे 1972च्या दुष्काळामध्ये चारा होता पण पाणी नव्हतं. आताच ती परिस्थिती होणार आहे की चारा असणारे पण पाणी नसणार आहे. पुढं सुद्धा आता शेतकऱ्यांचा ऊस राहणार नाही. मी आता म्हणून सरकार सुद्धा आता त्या दृष्टीने पावलं उचलते की साखर एक्सपोर्ट करणार नाही. मला असं वाटतं की शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट आले की देशाचा GDP कमी होतो आणि देशावर मोठं संकट येतं. या दृष्टीने राज्याने, केंद्राने याचे आता जर पावलं उचलले तरच उद्याच्या दुष्काळाला आम्ही तोंड देऊ शकतो. कारण आमच्याकडे डिझास्टर मॅनेज नावाची जी गोष्ट आहे ती आमच्याकडे नाही आहे. आम्ही पार तहान लागल्यावर आम्ही विहीर खांदतो आणि त्याचा परिणाम मला तो जाणवतो. म्हणजे आम्ही अनेक वेळा अनुभवलंय की गारपीट झाली, अतिवृष्टी झाली की ती तुमच्याकडे रेडी काहीच नसतं. मग तुम्ही नवीन कमिटी नेमणार, मग ते सगळं सुरू करणार, ABCD सुरू करणार. हे चाललं नाही पाहिजे. तुमच्याकडे ती मॅनेजमेंट आजपासून जर तुम्ही सुरू केली, तुम्हाला समजलाय ना अंदाज, मग तुम्ही अन्नधान्याच्या टंचाईवर कसं मात करू शकता, कुठले पिकं कमी वेळामध्ये कृषी विद्यापीठाने सांगितलं पाहिजे. आजही मी तुम्हाला सांगतो की 50 वर्ष 60 वर्ष होऊन गेले की अजूनही आमच्या विद्यापीठाने कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाची संशोधन केलेलं नाही आणि ती शेतकऱ्यांची फार मोठी अडचण आहे. आता शेतकऱ्यांनाच या सगळ्या परिस्थितीसाठी तयारी दाखवावी लागणार आहे. त्यांनाच त्यांच्या कमी पावसामध्ये काय आपण घेऊ शकतो तशी तयारी करावी लागणार आहे. निश्चितपणे सरकारकडे काही नियोजनच नाही ना. जे डिझास्टर मॅनेजमेंट मी तुम्हाला विषय म्हणले की तो सरकारकडे नाहीये. मग तुम्हाला पर्याय काय? तुम्ही त्यांच्या हातावर हात बसून ठेवून थांबणार आहात का? मला आत्ताच तिचे निर्णय घ्यावा लागणार आहे. आता मला अभ्यास करणं गरजेचं आहे की आता हवामान खात्याने किंवा खाजगी हवामान जे तज्ज्ञ आहेत त्यांनी जो अंदाज दिलेला आहे की कुठल्या महिन्यात किती पाऊस पडणार आहे, याच्यावर माझं पीक कसं ऍडजस्ट करता येईल याच्यावर मला शेतकऱ्यांना स्वतःला फोकस करावा लागणार आहे. आणि याच्यामध्ये कृषी विभागाने गावोगाव याच्यावर मिटिंग घेतल्या पाहिजेत. एक चार्ट तयार केला पाहिजे की या शेड्यूलमध्ये किंवा याच्यामध्ये तुम्हाला हे पिकं घेतली पाहिजेत. त्या काळामध्ये तो आता समजा मी तुरीचं सांगतोय, मी तुम्हाला तुरीला फ्लावर आल्यानंतर ज्यावेळेस तुरीचे दाणे भरतात त्यावेळेस जर पाऊस मिळाला नाही किंवा पाणी मिळालं तर तुरीला काही येत नाही, त्या तुरीचे खराटे होतात. मग त्यावेळेस माझ्याकडे पाणी देण्याची ती व्यवस्था आहे का, मला पाणी देता येईल का, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर हे आपल्यासोबत जयाजी सूर्यवंशी सर होते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. खरं तर त्यांनी अतिशय मोलाचा सल्ला हा शेतकऱ्यांसाठी दिलाय. सरकार तुमच्यापर्यंत पोहोचेल याची खात्री नाही, त्यामुळे तुम्हाला आता कमी कालावधीत कुठली पिकं घ्यायची आणि कमी कालावधीमध्ये म्हणजेच कुठल्या महिन्यामध्ये कमी पाऊस असेल, कुठल्या महिन्यामध्ये जास्त पाऊस असेल आणि त्यावेळेस आपण आपल्या शेतीला ते पाणी देऊ शकतो का, यानुसार त्या पिकांचा विचार करून ते पिकं घ्यायला पाहिजे. त्याच पिकांची लागवड केली गेली पाहिजे. कारण मराठवाड्यात या अगोदर शेतकरी वेगवेगळ्या कारणांनी भरडत आलाय. विशेष म्हणजे कधी ओला दुष्काळ आहे तर कधी दुष्काळ. त्यामुळं आता जर दुष्काळाच्या झळा या शेतकऱ्यांना सोसायच्या नसतील तर त्यांना स्वतःच आपला निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी अभ्यासपूर्वक शेती करावी लागेल. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.